नमस्कार मित्रांनो. एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता जयसाठी मंजिरीने खूप मस्त असा दुधाचा चहा बनवलेला असतो. तेव्हा आता लगेच इथे जीजी बोलते, आमची मंजिरी खूप छान स्वयंपाक चहा बनवते हा. तेव्हा जय बोलतो, हो चहा तर खूपच मस्त झालाय, पण चला आता मला खूप उशीर झालाय. तेव्हा लगेच जीजी बोलते, जा मंजिरी त्यांना बाहेर सोडून ये. आता मात्र नानांच्या लगेच लक्षात येतं की जीजीच्या डोक्यात लगेच मंजिरीच्या लग्नाची ट्यूब पेटली. तेव्हा लगेच ते जीजीला बोलतात, हे बघ हे सगळं मंजिरीला चालणार नाही हा, त्यामुळे तुझं हे सगळं बंद कर. तेव्हा आता लगेच संध्याकाळी जीजी आपल्या मैत्रिणीला सीमाला कॉल करते आणि म्हणते, अगं खरंच तो मुलगा खूप चांगला आहे आणि असा मुलगा सोडायला नाही पाहिजे हा. त्यामुळे त्याच्याबद्दल सगळी काही चौकशी कर. माझ्या मंजिरीसाठी एकदम योग्य मुलगा आहे तो. त्याच वेळेस नाना पाठीमागणे येतात आणि आता नाना जीजीला बोलतात, काय चाललंय तुझं? मी मगाशीच तुला समजावलं तरी लक्षात येत नाही का? अगं हे सगळं मंजिरीला जर समजलं ना तर ती खूप रागवेल हा, तिला नाही पटणार. तेव्हा जीजी बोलतंय, हे बघा मंजिरी लाख म्हणू दे, पण मी तिचं लग्न केल्याशिवाय थांबणार नाही. अहो आपल्यानंतर कोण आहे तिच्या पाठीमागे बघायला? हा समाज कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला? मग त्यामुळे तिचं लग्न करावंच लागेल आपल्याला, ती जरी नाही म्हटली तरी. तेव्हा लगेच नाना बोलतात, अगं पण तिचं लग्न झाल्यानंतर आपलं काय होईल याचा विचार केलास का तू? तेव्हा जीजी बोलते, हो किती स्वार्थी विचार करता तुम्ही. आपल्यासाठी आपल्या मुलीचा विचार करणं बंद करताय. हा विचार करा ना, आपल्या पाठीमागे तिचं काय होईल, तिचा विचार करायला हवा ना. अहो हे समाज तिचे लचके तोडेल, त्यामुळे आपल्याला तिला एखादं चांगलं घर मिळेल, चांगला मुलगा मिळेल असं बघून तिचं लग्न लावावं लागेल. तेव्हा नाना म्हणतात, ठीक आहे बाई, तू काय माझं ऐकणार आहे का? त्यामुळे तुला जे वाटेल ना ते तू कर, पण उद्या आपल्याला पूजेला जायचं आहे, पूजेचा मान आहे आपला, त्यामुळे लक्षात आहे ना मंदिरात जायचं, सकाळी लवकर आवरायचं आहे. तेव्हा लगेच जीजी आता रागानेच नानांना बोलते, हो मी देवळापर्यंत येईल, पण मी आतमध्ये येणार नाही, तिथून पुढे माझी आशाही धरू नका. आता मात्र नाना बोलतात, ठीक आहे झोप आता. जीजी म्हणते, नाही झोपा तुम्ही, मी येते बाहेर जाऊन. असे म्हणून जीजी बाहेर जाते. तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता नाना जीजी मंजिरी सर्वजण तयार झालेले असतात. एवढ्यात आता लगेच मंजिरी नानांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा नाना बोलतात, चहा पिऊन एकदम मस्त वाटलं ग, खूप छान चहा झालाय. तेव्हा लगेच आता जीजी बोलते, अगं मंजिरी काल तर आपलं दूध संपलं होतं ना? तेव्हा मंजिरी बोलते, अगं आई काल संपलं होतं, आज पुन्हा दूध घेतलंय ना. तेव्हा जीजी बोलते, अगं ते जाऊ दे, पण काल त्या माणसाला तू संध्याकाळी कसा चहा बनवला मग? तेव्हा मंजिरी बोलते, मी काकाकडून घेतलं होतं. तेव्हा जीजी म्हणते, हो का, किती पैसे घेतले काकूनी दुधाचे? तेव्हा मंजिरी म्हणते, जाऊ दे ना गाई. तेव्हा जीजी बोलते, नाही मला आत्ताच्या आत्ता सांग किती पैसे घेतले. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, 550. आता मात्र नानांना तर ठसकाच जातो. तेव्हा जीजी म्हणते, काय 550 कसे घेतले? एरवी तर ती 50, 60, 70 घेते ना. तेव्हा लगेच मंजिरी म्हणते, 150 दुधाचे घेतले आणि बाकीचे 400 तुम्ही तिच्या सोफ्यावरती बसले त्याची. तेव्हा लगेच जीजी बोलते, नाही आता हिने पार आपल्या चांगुलपणाचा फायदाच घेतलाय, आता मी हिला सोडणारच नाही. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, हे बघ आई आपल्याला जायचं आहे ना आता, त्यामुळे प्लीज दे ना गं सोडून. तेव्हा जीजी म्हणते, ठीक आहे आत्ता सोडते, पण आल्यानंतर मी तिच्याकडे बघणार आहे. तर आता लगेच मंजिरी तिची पिशवी आतमधून घेऊन येत असते. तर इकडे बाहेर सुशिकलाने आता पूर्ण घर सजवण्यासाठी माणसांना बोलवलेलं असतं, पण त्यांना यायला उशीर होतो. ती मात्र खूपच भडकलेली असते. तो माणूस आता फुलांच्या माळा घेऊन येताच सुशिकला म्हणते, एवढा उशीर? मला वेळेत कामं व्हायला हवीत हा, मी पैसे दिले तुम्हाला, पैसे मोजलेत ना मी तुम्हाला. तेव्हा तो माणूस बोलतो, अहो मॅडम आमची गाडी ना बंद पडली होती म्हणून उशीर झाला, त्यामुळे ना खरंच, नाहीतर आम्ही वेळेत आलो असतो. सुशिकला म्हणते, मला ते काही सांगायचं नाही, तुम्ही माळा पायी आणा, फरफडत आणा, कशाही आणा, पण वेळेत आणायला हव्या, नाहीतर ठेंगाण भेटणार नाही हा. तेव्हा मंजिरी बोलते, अगं काकू काय आहे? तर आता काकू तिच्यावरती ओरडते, म्हणते गप्प बस, इथे महत्त्वाचं बोलणं चालू आहे ना. तेव्हा आता तो माणसाला आता सुशिकला पूर्ण घर सजवायला सांगते, सगळं घर असं लखलखाट झाला पाहिजे. तेव्हा आता मंजिरी बोलते, काकू तू मंदिरात नाही येते का? तेव्हा तिची काकू म्हणते, नाही नाही मला नाही यायचं मंदिरात, जा तुम्ही. तेव्हा लगेच आता नाना जीजीला बोलतात, आपल्या घरी काही कार्यक्रम आहे का? तेव्हा लगेच सुशिकला म्हणते, आपल्या घरी नाही आमच्या घरी. तेव्हा जीजी म्हणते,
चला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, तिला नसेल यायचं तर नका येऊ दे, आपल्या मंजिरीची श्रद्धा आहे ना देवावरती, चला मग. असे म्हणून आता सर्वजण बाहेर जातात. तेव्हा लगेच सुशिकाला म्हणते, आहे ना श्रद्धा, मग मला कशाला सांगते, जा ना मग तिकडे. त्याच वेळेस आता ईशा तिथे येते आणि म्हणते, आई तू ही सगळी सजावट का करते सांगू, कारण रुजू दिदी आल्यानंतर ती आपल्याकडे येईल म्हणून ना. तेव्हा लगेच सुशिकाला म्हणते, हो ना, ती रुजू दिदी माझी मुलगी असून सारखी ती मंजिरी मंजिरी करत असते. मला ना खूप राग येतो, पण देव या मंजिरीचं कधीही चांगलं करणार नाही आहे, तुला सांगून ठेवते. तर आता इकडे नाना, मंजिरी, जीजी आणि निखिल सर्वजण आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेले असतात. तर आता लगेच मंजिरी बोलते, नाना मी ना ताट घेते आरतीचं. तेव्हा नाना म्हणतात, हो हो घे. तर आता लगेच इथे राया टॅक्सची रांगच लागलेली असते. जो कोणी आतमध्ये जाईन त्याला टॅक्स भरून पुढे जायचं. त्याच वेळेस मंजिरी बोलते, हा कुठला टॅक्स आहे, हा तर जनतेचा रस्ता आहे ना, मग तुम्ही का टॅक्स घेताय. त्याच वेळेस लगेच नाना बोलतात, अगं मंजिरी जाऊ दे ना. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, हो नाना हा कुठे टॅक्स घेताय. तिकडून राया लगेच गाडीवरून झोपलेला असतो. तो उठतो आणि म्हणतो, ए नाना हा राया टॅक्स आहे, हा राया टॅक्स. तेव्हा आता लगेच राया मंजिरीजवळ येतो आणि म्हणतो, कालचा तुझा हिरो कुठे, तू आज नाही आला. तेव्हा मंजिरी म्हणते, कोण. तेव्हा राया म्हणतो, काल तो हिरो नव्हता का तुझा बॉडीगार्ड. तेव्हा मंजिरी म्हणते, ए तुला का पैसे द्यायचे, आम्ही देवदर्शनासाठी आलो ना. तेव्हा राया म्हणतो, हे बघ पैसे तर तुला द्यावेच लागेल, जनतेचा रस्ता असला ना तरी हे गाव आपले, हां त्यामुळे पैसे तुला द्यावेच लागले, नाहीतर काल जे झालं ते कधीही होऊ शकतं, उद्या परवा किंवा आजही होऊ शकतं. तेव्हा नाना आणि जीजी घाबरतात. नाना बोलतात, तुम्ही त्या फेट्याचा मानाचा वसपा तर नाही काढत ना. तेव्हा राया बोलतो, मी त्याचीच तर वाट बघतोय ना, पण कसं आहे ना आता टाईम खराब आहे. तेव्हा लगेच नाना बोलतात, हे बघ तुम्हाला पैसे देतो आम्ही. जीजी म्हणते, हो हो पैसे देऊन टाका. तेव्हा मंजिरी म्हणते, अहो नाना काय करताय तुम्ही, कशाला पैसे देताय. तेव्हा नाना म्हणतात, नाही गं मंजू चल बरं. तेव्हा मंजिरी म्हणते, अहो नाना का पैसे दिले. तेव्हा लगेच नाना बोलतात, हे असल्या लोकांच्या ना नादी नाही लागायला पाहिजे. तेव्हा तिकडून राया म्हणतो, हो बरोबर बोललात नाना तुम्ही, विजेची तार आणि रायाचा वार कधीही खाली जात नाही हां, त्यामुळे या रायाच्या नादी लागायचं नाही. तर आता इकडे मंजिरी, नाना सर्वजण मंदिराच्या बाहेर आलेले असतात. तर जीजी लगेच तिथे बाकड्यावरती बसून घेते. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, अगं जीजी असं काय करते, चल ना गं आतमध्ये. तेव्हा जीजी बोलते, हे बघा तुम्हाला जायचं तर जा, मी आतमध्ये येणार नाही, कारण त्या विठुरायामुळे माझ्यावरती खूप अन्याय झाला आहे आणि तो मी कधीही विसरू शकत नाही. तेव्हा लगेच नाना बोलतात, अगं मग त्याच्याशी भांडण्यासाठी तरी तुला आतमध्ये यावं लागेल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, हो हो आई चल तू आतमध्ये आणि हवं तेवढं भांड त्याच्याशी. तेव्हा लगेच जीजी नाही म्हणते. तर आता सर्वजण आतमध्ये जातात. तेव्हा जीजी मनाशीच बोलते, या विठुरायामुळे माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे आणि तो मी कधीही विसरू शकत नाही, म्हणून मी आतमध्ये जाणार नाही. तर इकडे आता नाना व निखिल दर्शन करून बाहेर आलेले असतात. तेच आता मंजिरीला हॉस्पिटलमधून कॉल येतो. तेव्हा ती मनाशीच बोलते, काही करून मला खोटं बोलून हॉस्पिटलला लगेच जावं लागेल. तर इकडे आता डिफिकल्टने रायाकडे 25,000 आणून दिले असतात. तेव्हा राया म्हणतो, चला माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मी ते पूर्ण करून येतो, तुम्ही टॅक्स मागणं बंद करायचं नाही आहे. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, हो काळजी करू नको. तर इकडे जीजी म्हणते, चला चला आता घरी जाऊ. तेव्हा मंजिरी बोलते, नाही जीजी माझ्या मैत्रिणीकडे ना मला मेहंदी काढायला जायचं, तुम्ही जा पुढे. तेव्हा जीजी म्हणते, ठीक आहे बाई, पण कालच्यासारखा उशीर करू नको, लवकर या. आता मंजिरी इकडं हॉस्पिटलला आलेली असते. तेव्हा ती धावतच आतमध्ये येते आणि म्हणते, डॉक्टरांना विचारते, कशात आता त्या. तेव्हा डॉक्टर बोलतात, मंजिरी मी त्यासाठीच बोलवलं आहे तुला, अगं 2 वर्ष झाले तू त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. का एवढी तुला त्यांची काळजी आहे, त्या तर तुझ्या कोणीच लागत नाही ना. तेव्हा मंजिरी बोलते, त्या माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीची असणारी व्यक्ती आणि त्यांना असं काहीतरी माहिती आहे ना, ज्यामुळे खरंच मला ते सत्य कळणार आहे आणि मला खात्री आहे त्या एक दिवस बरं होतील आणि ते सत्य मला सांगणार आहे. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात, अगं मंजिरी पण मी त्यासाठीच बोलावले, त्यांची परिस्थिती खरंच खूप खालावली आणि त्यांच्या किडनीला प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून ना त्यांची परिस्थिती क्रिटिकल झाली. तेव्हा मंजिरी बोलते, डॉक्टर काहीही करा पण त्यांना ठीक करा, असं नका म्हणू. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात, ठीक आहे पण त्यासाठी 25,000 लागतील. तेव्हा मंजिरी म्हणते, काय 25,000, पण कधी जमा करायचे.
तेव्हा डॉक्टर म्हणतात आजच्या आज जमा झाले पाहिजे तरच त्या वाचतील. आता मात्र इथे मंजिरीला टेन्शन आलेले असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता मंजिरीच्या त्या पेशंटसाठी 25,000 डोनेशन भरलेलं असतं. तर डॉक्टर मंजिरीला बोलतात मंजिरी अभिनंदन, आत्ताच कोणीतरी डोनेशन भरून गेलं आहे. तेव्हा मंजिरी आता लगेच विठुरायाच्या मूर्तीसमोर हात जोडते आणि म्हणते जो कोणी असेल ना त्याला कायम सुखरूप ठेव. तर इथे आता राया रस्त्यातच खाली काहीतरी पडलेलं असतं ते घेण्यासाठी वाकलेलं असतं. त्याच वेळेस पाठीमागनं टेम्पो येतो आणि आता तो रायाला धडकवणार. तेच इकडे आता रायासाठी केली जाणारी प्रार्थना रायाला कशी कामं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.